तर तिला मी म्हणत होते की हे तू खाऊ नको खाऊ नको. शेवटी तिला जे खायचं होतं ते तिने रडून रडून का होईना घ्यायला सांगितलंच. तर नमस्कार मंडळी, मी आहे दिव्या. तर मी आज डब्यासाठी बनवलेली होती रश्याची मेथीची भाजी, चपात्या, एक साईडला चहा पण ठेवला होता, त्यांना चहा पण दिला प्यायला. आणि तिला सांगितलं होतं की तू बिस्किट वगैरे काही खायचं नाही, तर तिला खायचं होतं क्रीमचं बिस्किट. बिस्किट नाही दिलं तर ती अशी फुगून बसते. तर तिला आणूनच दिलं तिने, थोडे 2च बिस्किट दिले ते मी खायला, पण तिने खाल्ले ते. संध्याकाळच्या वेळेला आम्हाला जायचं होतं गावामध्ये, केंद्रामध्ये जायचं होतं आणि भाजी पण घ्यायची होती. तर भाजी घेतली आधी, भाजी बनलेली नव्हती, थोडंसं टाईम लागलं, तिथे थांबावं लागलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो केंद्रामध्ये. केंद्रामध्ये दर्शन वगैरे घेतलं, जरा वेळ तिथं बसलो. मग त्याच्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं. भाजी तर आणलेलीच होती, चपात्या आणि भात मी करून गेलते. त्याच्यामुळे घरी आलो, जेवण वगैरे केलं आणि छान असा दिवसाचा शेवट झाला. तर मी इथे सांगत आहे की तुम्हाला जर माझी PCODची जर्नी ऐकायची असेल तर मला कमेंट करून सांगा PCOD म्हणून. मी तुम्हाला नक्की माझी जर्नी शेअर करेन. फायदाच होणार आहे, ऐकलं तर तोटा तर काही होणार नाही आहे. जर तुम्हाला PCODची जर्नी ऐकायची असेल तर मला कमेंट करा. आणि खूप छान अशा आहे, म्हणजे PCOD असूनसुद्धा प्रेग्नन्सी कशी कन्सिव्ह झाली हे हे देखील मी सांगण्याचा प्रयत्न करेल. जर ऐकायचं असेल तर मला कमेंट करा. आणि अशा प्रकारे दिवसाचा छान असा शेवट झाला. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.